महिलांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी इस्लाम धर्मामध्ये पुरुषांच्यावर अतिशय कडक नियम व अटी लागू केलेल्या आहेत. ज्या वेळेला बाजारामध्ये जातो किंवा रस्त्यावर चालताना जेव्हा एखाद्या महिलेवर किंवा तरुण मुलीवर आपली नजर पडते, तर त्यावेळेला इस्लाम धर्मामध्ये काय आदेश आहेत? कुरान करीम पारा नंबर 18 सूरे नूरमध्ये ही आयत आहे, कुल लिल मुमिनीन यगुद्दू मिन अबसारिहिम. या ठिकाणी इस्लाम धर्माचा आदेश आहे की ज्या वेळेला तरुण मुलीवर किंवा महिलेवर तुमची नजर पडते पहिल्यांदा, तर त्यावेळेला तुम्ही तुमची नजर खाली ठेवा. तुम्ही तुमची नजर खाली ठेवा आणि त्या महिलेला वाईट विचाराने, वाईट नजरेने बघू नका. जर तुम्ही पहिल्यांदा नजर पडल्यावर, बाहेर जाताना पहिल्यांदा नजर महिलांच्यावर किंवा तरुण मुलीवर पडते, तर ही जी नजर आहे जी पहिल्यांदा पडते, तर ह्याच्यावर इस्लाम धर्मामध्ये गुन्हा होत नाही. परंतु जर तुम्ही दुसऱ्यांदा तिला बघत असाल, दुसरी नजर जेव्हा त्यावर तुमची पडत असेल, तर ही जी नजर आहे, ही जी वाईट नजर आहे, तर ह्याच्यावर गुन्हा होतो इस्लाम धर्मामध्ये. आणि इस्लाम धर्मामध्ये ह्याच्यावर रोक लावलेली आहे की तुम्ही त्या महिलेला किंवा तरुण मुलीला वाईट नजरेने बघू नका. जेव्हा एखादा पुरुष कुठल्याही महिलेला किंवा तरुण मुलीला वाईट नजरेने बघतो, तर अतिशय गलिच्छ विचार त्याच्या मनामध्ये यायला सुरुवात होते आणि त्यानंतरच अश्लीलता निर्माण होते. तर इस्लाम धर्मामध्ये ह्यावेळी या ठिकाणी रोक ह्याच्यासाठीच लावलेली आहे. तर महिलांचा संरक्षण व्हावा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी इस्लाम धर्मामध्ये हे बंदी घालण्यात आलेली आहे की पहिली नजर जेव्हा पडते तर ती तुम्हाला माफ आहे, परंतु दुसऱ्यांदा जर तुम्ही बघत असाल, ते स्वतःच्या इच्छेने तुम्ही बघताय, मनात काही विचार करून तुम्ही त्या महिलेला किंवा तरुण मुलीला बघताय, तर हे अतिशय वाईट आहे आणि ही वाईट नजर आहे. आणि इस्लाम धर्म असा म्हणतो की महिलांची सुरक्षा व्हायला पाहिजे, त्यांचा संरक्षण व्हायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी इस्लाम धर्माने ह्याच्यावर रोक लावली की तुम्ही बघू नका.